आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात अखेर हजर झाला। मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावरती लिहिलेल्या नोटवरती पीएसआय गोपाळ बदने यानं 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता। दरम्यान बदने याला रात्री 1:30च्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात फलटण इथं नेण्यात आलेलं होतं। यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मी प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दिली। गोपाळ बदनेवरती पुढील कारवाई काय केली जाते हे पाहावे लागेल। तुम्हाला गोवलं जाते का काय सांगाल बदले? माझ्यावर 20 प्रमाणीकरण। तुम्हाला गोवलं जाते का काय सांगाल बदले? माझ्यावर 20 प्रमाणीकरण। तुम्हाला गोवलं जाते का काय सांगाल बदले? माझ्यावर 20 प्रमाणीकरण। तुम्हाला गोवलं तर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 28 तारखेपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। प्रशांत बनकरवरती आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेनं शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केलेले आहेत। प्रशांत बनकरला 30 तासांनंतर फलटण पोलिसांनी पुण्यामधून अटक केली होती। फलटणमध्ये महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत फलटणमध्ये एका शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज अनेक विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पुढाकारानेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील इतर कार्यक्रम हे रद्द झालेले आहेत। मात्र फलटणच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। अजित पवार वाईत येणार आहेत। शाहीर साबळे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी ते पसरणी इथे येणार आहेत। यानंतर पसरणी गावात त्यांची सभा होणार आहे। दरम्यान फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अजित पवार काय बोलणार का हे देखील पाहावं लागणार आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या रवींद्र धंगेकरांनी आता थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी मागणी धंगेकरांनी मोदींना केली आहे। मोहोळ पुण्यातील जैन बोर्डिंग मालमत्तेच्या बेकायदा व्यवहाराचे सूत्रधार असल्याचा आरोप देखील मोहोळ यांच्यावरती करण्यात आलाय। या पत्राची एक प्रत ही मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठवली आहे। जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार रद्द होईपर्यंत 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणाही धंगेकरांनी केली। गेल्या काही दिवसांपासून दररोज मोहोळ यांच्यावरती नवे आरोप करणाऱ्या धंगेकरांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट मोदींनाच पत्र पाठवलंय। त्यामुळे महायुतीत आणखी तेढ वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींना पत्र देण्याआधी रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत। 18 दिवस झाले हे सगळं लोक रस्त्यावर येत आहेत आणि 18 दिवसांनी त्यांना जाग काढली हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। हा प्रश्न मला बी पडलेला आहे। पण काल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही। जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल। हा सल्ला त्यांनी त्यांना 100% दिलेला आहे। त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत आणि नतमस्तक होऊन त्यांनी जी आता आज बोलायला लागले की मी आता ह्या मंदिरासाठी आलोय, मी किविलवाणी प्रयत्न आहे, आता मी आता करतोय। तुम्हाला म्हणजे वाईट अवस्था आहे। असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिला नाही। खासदाराची अवस्थाच वाईट झाली। ज्याप्रमाणे गिरीश बापट पुणे शहरामध्ये ज्यावेळेला पक्षावर अंकुश होता, वेळ पडली तर ते छडी घेत होते, त्याच छडीचा वापर काल मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला दिसतोय। बघ नाही तर आता तुला हे सगळं भोगावं लागेल हे त्यांना कानमंत्र काल दिलेलं आहे आणि त्या कानमंत्रानुसार आज ते किविलवाणी प्रयत्न करतात मी आता सोडवल। मग 18 दिवस आम्ही तेच म्हणतो ना, तुम्ही काहीतरी भूमिका करा। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी याच प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केलंय। हे सर्व आरोप फेटाळत मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिली। या प्रकरणाशी संबंध नसल्याचं जाहीर करत मोहोळ यांनी आपण जैन समाजासोबत असल्याचा विश्वासही व्यक्त केला।
ही भेट संपून निघत असताना जैन समुदायानं मोहोळ यांना घेरलं. जमिनीचा संपूर्ण व्यवहार रद्द केल्याचं जाहीर करा अशी मागणी करत जैन समुदायानं घोषणाबाजी केली. घोषणाबाजीमुळे त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता. मात्र मोहोळ यांनी वातावरण शांत करत तिथे उपस्थित असलेल्या जैन समुदायाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जैन बोर्डिंग हाऊसमध्ये संवाद साधताना मोहोळ आणि जैन मुनी यांनी काय म्हटलंय पाहूयात. हॉस्टल में से सरकार शिक्षित करते हैं, धर्मात्मा बनते हैं और पीजी में रहने वाले उनका जीवन अलग हो सकता है। इसलिए हॉस्टल ही रहेगा। यहाँ पर धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्य ही यहाँ पर होना चाहिए। दूसरा कोई कार्य यहाँ पर नहीं होना चाहिए। और ये मेरा प्रण है, 1 नवंबर आपने कहा ही है, 1 नवंबर के पहले ये विषय पूरा हल हो गया तो ठीक है, वरना मैंने जो प्रण किया है, प्राण छूने पर अपने प्रण को नहीं छोड़ूंगा। शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून, या शहराचा खासदार म्हणून जे काही जैन बांधवांच्या सोबत न्याय होणं अपेक्षित आहे, पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहील आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी भांडावं लागणार नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही हे या ठिकाणी मी खात्रीलायक आपल्याला सांगतो. तर मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिल्यानंतर धंगेकरांनी काय टीका केली आहे तीही पाहूयात. काल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही. जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल. हा सल्ला त्यांनी त्यांना 100% दिलेला आहे. त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत आणि नतमस्तक होऊन त्यांनी जी आता आज बोलायला लागले की मी आता ह्या मंदिरासाठी आलोय, मी किविलाने प्रयत्न आहे, आता मी आता करतोय. तुम्हाला म्हणजे वाईट अवस्था आहे. असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिला नाही. हा खासदाराची अवस्थाच वाईट झाली. पालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण मुंबई महापालिकेसाठी भाजपनं 150 प्लसचं टार्गेट ठेवल्याची माहिती आहे. केंद्र आणि राज्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेत देखील भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 150 जागांवरती उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिंदे दिल्ली दौऱ्यावरती असताना एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मुंबई महापालिकेत समान जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील जागा वाटपावरून तेढ निर्माण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही सगळी सूत्रांची माहिती आहे. आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला 7 जागा मिळणार आहेत, आम्हाला 13 जागा मिळाल्या. विधानसभेला देखील आपण सूत्रांकडनं माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला 50 ते 60 जागा मिळणार आहेत. आम्ही 81 ठिकाणी लढलो. तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल. दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन, मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतात. योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल. कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही. आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील केले. दरम्यान जागा वाटपावरून राऊतांनी शिंदेंवरती काय टीका केली आहे आणि त्याला नवनाथ बन यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात. भारतीय जनता पक्ष 150 प्लसचा नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल. भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे. टेकूची गरज तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत.
सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मैत्रीपूर्ण लढवल्या जातील अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मैत्रीपूर्ण लढतीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचं देखील राणे म्हणाले. आम्ही स्वबळावरती निवडणुका लढण्याच्या तयारीला लागलोय. सर्व राजकीय पक्ष देखील त्याच मूडमध्ये गेल्याचं राणे म्हणालेले आहेत. तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या. आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं, वरिष्ठ नेते आहेत ठाण्याचे, ते रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे. मग अगर शिवसेनेला स्वबळावर लढायचं आहे, भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि मैत्रीपूर्णची लढाई ची तयारी आहे. मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपला माणूस कामाला लागला. आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे. आमच्याकडे प्रत्येकाकडे 50-50 सक्षम उमेदवार आहेत, रेडी आहेत. भंडारा गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार नाही. भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केल्याचं भाजप आमदार परिणय फुके यांनी सांगितलंय. तसंच आपला निर्णय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कळवल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. भाजप खुल्या वर्गातील 80% जागांवरती ओबीसी उमेदवार देणार असल्याचं फुकेंनी स्पष्ट केलंय. आपल्यासोबत आमदार परिणय फुके. परिणयजी, गोंदिया भंडारामध्ये महायुती होईल की एकला चलो होईल? बघा, असं आहे की आता या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या या निवडणुका, त्यांना कुठेतरी लढण्याची संधी मिळण्याकरता या निवडणुका असतात. आणि यामध्ये युती करून कुठेतरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय करण्याचं काम करतो. आणि म्हणून हे सगळ्या निवडणुका स्वबळावर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आहे. आणि निश्चितच कार्यकर्त्यांना यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही करणार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका 2 वर्षानंतर आहे, पण आज नगर परिषदेच्या निवडणुका आहे. नगर परिषदेच्या निवडणुकात आम्ही निम्म्या जागेवर आम्ही स्वबळावर लढू. असं तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे महायुतीची? एक टेंटेटिव्ह चर्चा आमची झालेली आहे तीन सगळ्याच नेत्यांसोबत. आणि आम्ही आपलं तसंच ठरवलं आहे की आम्ही या सगळ्या निवडणुका सुरुवातीला म्हणजे लढताना आपण स्वबळावर लढू. निश्चितच मागच्या काळात ओबीसींचं आरक्षण रद्द झालं होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजावर अन्याय झाला होता, प्रतिनिधित्व कमी झालं होतं. आणि म्हणून आम्ही यावेळेस ठरवलं आहे की ओबीसीमधनं तर निश्चितच ओबीसी उमेदवारांना तिकीट भेटणार, पण ओपनमध्येही 80% हे ओबीसी कार्यकर्त्यांनाच तिकीट देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. मतदार याद्यांमधील घोळावरून महाविकास आघाडी मनसेनं निवडणूक आयोगासह राज्य सरकारविरोधात जंग छेडलाय. याच मुद्द्यावर 1 नोव्हेंबरला मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसे संयुक्तरित्या मोर्चा काढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चासंदर्भात मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. तर अखेर या मोर्चाचा मार्ग ठरल्याचं समोर आलंय. 1 नोव्हेंबरला मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून सत्याचा मोर्चा असं याला नाव देण्यात आलंय. दरम्यान महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांकडून मोर्चासाठी आझाद मैदानाची देखील पाहणी करण्यात आली. तर राज ठाकरेंकडून देखील मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येते. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चाच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. न भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा, अशा सूचना देखील राज ठाकरेंनी दिल्या. फॅशन स्ट्रीट मेट्रो मार्गे महानगरपालिका, हिंदू जिमखान्यापासून निघणार, फॅशन स्ट्रीटपासून निघणार मेट्रो महानगरपालिका, आणि जे काही भाषणं असतील ते मुंबई महानगरपालिकेच्या समोर. किती वाजता साधारणपणे हा मोर्चा निघणार आहे आणि काय सूचना? 3ची वेळ दिलेली आहे. बरं, आता त्याच्या बाबतीत अजून सगळी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत सांगतो. नाशिक पोलिसांकडून राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांवरती कारवाई सुरू असताना राजकीय पुढाऱ्यांवरती देखील कठोर कारवाई केली जाते. विनापरवानगी फलक लावल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे विक्रम नागरे यांच्यावरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी विक्रम नागरे यांनी त्यांच्या समर्थकांना लावलेल्या अनधिकृत फलकावरती त्यांचा फोटो लावत शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे महानगरपालिका आणि नाशिक पोलिसांची माफी मागत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत विक्रम नागरे यांनी माफी मागत व्हिडिओ व्हायरल केलाय. जो शहर विद्रुपीकरणाचा जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्यात मी गुन्हा पात्रता असून मी तो काही दंड असेल मी दंड भरेल व नाशिक महापालिका, नाशिक शहर पोलीस व सिंगम माननीय कमिशनर संदीप कर्णिक साहेब यांची मी माफी मागतो. मी चुकलो, तुम्ही चुकू नका.
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला जो शहर पुणे मेट्रोला 509 कोटींचा वाढीव निधी मंजूर करण्यात आलाय. वाढीव खर्चासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंटनं अतिरिक्त कर्ज मंजूर केलंय. तर नागपूर मेट्रोसाठी पुढील टप्प्यातील सर्व कामांसाठी 2400 कोटींचं कर्ज मंजूर झालंय. पुण्यातील महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरती मेट्रो सेवा सुरू झाली. सध्या मेट्रोतून 2.25 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. मार्च 2022 पासून पुणे मेट्रोतून 10 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन्ही मार्गांच्या कामांसाठी मंजूर निधीपेक्षा जवळजवळ 2000 कोटी रुपये इतका जादा खर्च झालेला होता. त्यासाठी ईबीआयनं पुणे मेट्रोला त्यातील एक भाग म्हणून 509 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलंय. मुंबईत यंदा दिवाळीत पावसानं हजेरी लावल्यानं वाढलेलं हवेचं प्रदूषण कमी झालंय. त्यामुळे सर्वत्र हवेची गुणवत्ता सुधारली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, जळगाव, भिवंडी, मीरा भाईंदर या शहरातील हवेची गुणवत्ता मात्र खालावल्याचंच पाहायला मिळत आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कोकणातील भात शेतीवरती होतोय. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन कोसळत असलेल्या पावसामुळे भात शेती उत्पादक अडचणीत आलेले आहेत. कापलेली भात पिकं पाण्यामध्ये भिजून कोंब फुटलेत, तर काही ठिकाणी भात शेती पाणी साचलेलं आहे. त्यामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. पालकमंत्री नितेश राणे यांनी पंचनाम्याचे आदेश दिलेले असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र परतीच्या पावसामुळे भात उत्पादक हे अडचणीत आलेले आहेत. कोकणात आता परतीचा पाऊस कोसळतोय आणि या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना जी भात शेती आहे ते भात शेती उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले पाहायला मिळतात. काय परिस्थिती आहे सध्या शेतात? आज सिंधुदुर्गातली जर वस्तुस्थिती बघितली तर गेले 8 ते 10 दिवस पाऊस परतीचा चालू आहे आणि परतीच्या पावसामुळे जवळजवळ 50 ते 55 हेक्टर क्षेत्र भात शेतीचं असून आज शेतकरी पूर्ण संकटात सापडलेला आहे. आमची सरकारकडे एवढीच विनंती आहे की ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. आता 1 एकरमध्ये असंच भात चारा आला आहे, भाताला कोंब आलेला आहे आणि भात आता हे काय उपयोग नाही. बैलांना पण चारा याचा भेटणार नाही. जे भात मारलं आहे त्याला पण कोंब यायला सुटलेला आहे. तर भात काय उपयोगाचा होणार नाही त्या भाताचा. त्याला पंचनामे करून भरीव मदतीची अपेक्षा जी आहे ती कोकणातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये झालेल्या बस दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बसमध्ये असलेल्या 234 मोबाईल्समुळे ही घटना घडल्याचं कळत आहे. हैदराबादवरून बंगळुरातील एका ई-कॉमर्स कंपनीला ट्रॅव्हल्सद्वारे हे मोबाईल पाठवले जात होते. मोबाईलच्या बॅटरीमुळे आग झपाट्यानं पसरली असावी असा अंदाज हा तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तर बसला आग लागल्यानंतर बॅटरी फुटण्याचा आवाज आल्याचं प्रत्यक्षदर्शींनीही सांगितलंय. दरम्यान या बस दुर्घटनेमध्ये एकूण 19 प्रवासी आणि एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. सध्या मृतांची डीएनए चाचणी सुरू आहे. रिपोर्ट्स आल्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सुपूर्द केले जातील. दिल्ली सरकारचा पहिला अधिकृत लोगो 1 नोव्हेंबरला दिल्ली स्थापन दिनानिमित्त प्रदर्शित केला जाईल अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली आहे. हा लोगो दिल्लीच्या आधुनिक, पारदर्शक आणि जन अनुकूल सेवा संस्कृतीचं प्रतिबिंब करेल. तो राजधानीच्या परंपरा, वारसा आणि विकासाच्या सुंदर सुसंवादाचं प्रतिबिंबित करेल असं गुप्ता यांनी म्हटलंय. आतापर्यंत दिल्लीकडे अधिकृत लोगो नव्हता, तर देशातील बहुतेक राज्यांकडे त्यांची स्वतःची चिन्ह आहेत. ती त्यांची अद्वितीय ओळख प्रतिबिंबित करतात. आपल्या सरकारनं सत्तेत येताच या दिशेनं काम करण्यास सुरुवात केली आणि जेणेकरून दिल्लीला देखील तिच्या प्रतिष्ठेनुसार स्वतःची ओळख मिळू शकेल असं रेखा गुप्ता म्हणालेले आहे. भारतात सध्या महिला वन डे विश्वचषक सुरू आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलिया संघातील काही महिला खेळाडूंची एका इस्मानं गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2 दिवसांपूर्वी म्हणजे 23 ऑक्टोबरच्या सकाळी इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर 2 खेळाडू फिरण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. त्याचवेळी एका कॅफेमध्ये जात असताना बाईकवरून आलेल्या व्यक्तीनं या खेळाडूंसोबत गैरवर्तन केलं. त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. महिला खेळाडूंनी संघाचे सुरक्षा व्यवस्थापक डॅनी सिमन्स यांना ही बाब कळवली आणि संबंधित तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतासाठी श्रिया साटमनं रौप्य पदक जिंकलंय. ऑक्टोबर 2025 मध्ये बहरीन इथं झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 50 किलो वजनी गटामध्ये श्रिया साटमनं रौप्य पदक जिंकलेलं आहे. यावर्षी मिश्र मार्शल आर्ट्सनं या खेळांमध्ये
पदक स्पर्धा म्हणून पदार्पण केलंय. एक समर्पित खेळाडू श्रियानं तिच्या संपूर्ण प्रशिक्षणामध्ये अपवादात्मक लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि दृढनिश्चय दाखवलेला आहे. तिची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय MMA साठी अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत हाऊसफुल ठरलेला दशावतार चित्रपट आता मल्याळममध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. लेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत सुबोध यांनी ही माहिती दिली आहे. 21 नोव्हेंबरपासून दशावतार आता मल्याळम भाषेतून केरळमधल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतोय, अशी एक्स पोस्ट करत सुबोध यांनी ही माहिती दिली आहे. आणि या बातम्यांसह या